समोर ओरडत बसू का? नाही पण कसं आहे की आम्ही अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती तोडगा काढू असं अजितदादा पण म्हटले होते. काही तसं त्या दृष्टिकोनातून घडलंय का पुढे असं आहे. परवा रात्री मी आलो, कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे. तसं मुख्यमंत्री सुद्धा मला काही घाई नाही आहे. माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत. योग्य वेळेला मी सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. मला काही कल्पना नाहीये. काय ते आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की करायचं. पण बीड काय माहिती काय त्याच्यावर बीड मध्ये वातावरण अगदी जे आहे म्हणजे वाल्मिक कराडला अगदी असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्घृण हत्या करण्यात आली की जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर टाकलं जातं. एखाद्या गोळे मारून ठार करतात ते आपण समजू शकतो. पण कुठे लायटरने डोळे जाळणे, कुठे एक फटके मारून 201 फटके मारतात. या अशा अनेक गोष्टीच्या अनेक आणखी न सांगण्याच्या गोष्टी. या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत. कराड जो आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते वाल्मिक कराड आरोपीला. मला काही कल्पना नाही. बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे असं होतं, पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मुंबईत मला काही माहिती. थँक्यू.